नमस्कार. ज्या लोकांमुळे माणसाचा माणसांवर विश्वास आहे आणि माणुसकी टिकून आहे, त्या सर्वांना माझा सलाम. मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अ, ब, क आयुष्यावर बोलू काय. माझं नाव गौरव पवार आणि आजचा विषयची सुरुवात मी करताना हॉलिवूडचा एक विलन आहे फेमस थॅनॉस. अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर एंड गेम त्या मूव्हीचं नाव आहे. त्यातील विलनचा हा डायलॉग आहे, की डायलॉग असा आहे की इंसान अपने बीते हुए कल को जख्मों की तरह चाटता है. ये बेवकूफ लोग अपने बीते हुए कल को जब तक भुला नहीं सकते, ये अपने आने वाले कल को अपना नहीं सकते. हे लोक कभी नाही सुधरेंगे. तर आपला विषय आजचा आहे की बरीच लोक आत्ताच्या युगात ना फ्युचर आणि पास्ट ह्या 2 पॉइंट आहेत ना, त्याच्यामध्ये प्रेझेंट वर्तमान काळ हा मध्ये आहे. भविष्यकाळ आणि भूतकाळाच्या डायरेक्ट जंप करतात. वर्तमान काळ मधला गॅप सोडून डायरेक्ट भविष्यकाळातून भूतकाळामध्ये आणि भूतकाळातून भविष्यकाळामध्ये. हा त्यांचा लूप कंटिन्यू चालू आहे. पण ते जे हा प्रेझेंटला जो वर्तमान आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकं जगतच नाहीत ह्या प्रेझेंटमध्ये आणि त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर तो आज ॲड्रेस करण्याची मला एक गरज वाटली. म्हणून हा मी आजचा विषय घेतला. तर तो विषय घेण्यामागचं असं कारण, की मी एक डायरी पण मेंटेन करतो. जनरली असे जनरल टॉक मला काय थॉट आले, की मी ते लिहून काढतो. तर 25/3/2024 चा माझा एक डायरीत मी एक लेख लिहून ठेवलं होतं, की ते मी वाचतो थोडंसं, की कधी-कधी तुम्ही विचार करत असताना तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही भूतकाळात घेतलेले निर्णय जरा गणलेत किंवा तेव्हा मी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं वगैरे, वगैरे भूतकाळात. पण तसं काही नसतं मित्रांनो. त्यावेळेस तुम्ही त्यावेळेसच्या तुमची मानसिक कंडिशन, तुमचं काय त्यावेळेसचं काय वय असेल, तुमचे विचार करण्याची त्यावेळेसची जेवढी पॉवर असेल, जे तुमची आर्थिक क्षमता असेल त्यावेळेसची भौगोलिक परिस्थिती काय असेल, तुमची फॅमिलीची कंडिशन काय असेल, फ्युचरचा विचार करून तुम्ही त्यावेळेचा घेतलेला निर्णय बेस्टच असतो. पण तुम्ही आता तो झाल्यानंतर भविष्यात 5-10 वर्षांनी तुम्ही तो विचार करता आणि आत्ताच्या कंडिशनला तुम्ही रिलेटिव्हली कंपॅरिझन करताय, की त्यावेळेस मी तसं केलं. पण आजच्या कंडिशननुसार त्यावेळेस तशी कंडिशन नव्हत्या ना. तुम्ही त्यावेळेस जो घेतलेला निर्णय बेस्टच होता. मग तो काहीही असो. तुम्ही कधीच चुकीचा निर्णय घेतलेला नसतो. तुम्ही तुमचा साधीच ह्युमन सायकॉलॉजी आहे. तुम्ही स्वतःसाठी बेस्टच निर्णय घेणार. मग तो काहीही असो. त्यानंतर पुढं असं आहे, की त्यावेळेस आता त्या गोष्टीवर रिग्रेट करण्याची गरज नाही. पण मी ह्यात आता ॲड ऑन असा विषय केलाय, की ह्याला आपल्याला प्रॅक्टिकल एवढा विषय बोलून इथं संपवायचा नाही. आपल्याला ह्याला एक प्रॅक्टिकल सोल्युशनचा टच पण द्यायचा आहे. त्यासाठी मी थोडासा अभ्यास केला आणि काय देता येतील ह्याच्यावर प्रॅक्टिकल सोल्युशन्स असा थोडा विचार केला. तर मला 2-3 सोल्युशन भेटली, की मी शेअर करतो. बघूया कोणाला फायदा होईलच त्याचा असा अंदाज आहे. आशा करतो. तर पहिली गोष्ट म्हणजे, की मल्टीटास्किंग अव्हॉइड करा. आपण काय स्मार्टफोन नाही, आपण काय गॅजेट्स नाही स्मार्ट्स, आपण ह्युमन आहे. मल्टीटास्किंग मोबाईलमध्ये मागं 10, 15, 20 ॲप्लिकेशन चालू असतात. आता तर एवढे भारी फोन आलेत, की 50-50 चालू असतात. काही फरक पडत नाही त्याला. पण आपण ह्युमन आहे. एका वेळेस एकच काम घ्या. ते त्यावेळेस त्या मोमेंटमध्ये जगून पूर्ण करा. मल्टीटास्किंगच्या नादात काय होतं, मल्टीटास्किंगमुळं डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी वाव जास्त आहे. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय, आपण एकतर फ्युचरमध्ये जातो किंवा पास्टमध्ये जातो. ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आणि प्रेझेंटला चुना लावतो. ह्याच्यापेक्षा काही वेगळं होत नाही. त्याच्यामुळे प्रेझेंट खराब करू नका आणि मल्टीटास्किंगच्या ऐवजी एका वेळी एक काम घ्या आणि आपले जे जुनं लोकं सांगतात, की एका वेळी एकच काम घ्या आणि ते व्यवस्थित पार पाडा. नंतर नेक्स्ट टार्गेट घ्या. आत्ताच्या जगात आपण करत नाही तसं. आपल्याला सगळं फास्ट पाहिजे ना, त्याच्यामुळे होतंय. दुसरं सोल्युशन असं आहे, की एकदम सिंपल टेक्निक आहे. 2 मिनिटाची आहे. लाईफमध्ये कुठं पण कामाला येते. जेव्हा तुम्हाला अँक्झायटी वाटेल, पॅनिक अटॅक येईल, एखाद्या इंटरव्ह्यू फेस करायचा आहे किंवा प्रेझेंटमध्ये तुम्ही व्हायबल झाला आणि तुम्हाला जागेवर लगेच कूल डाऊन व्हायचं आहे. एकदम शांत. साधी टेक्निक आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण कोण करत नाही. डीप ब्रीथिंग. एकदम दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. 5-10 वेळा करून बघा. आत्ता जस्ट लगेच करून बघा. केलं तर तुम्हाला ह्या 5 मिनिटात लगेच तुमचे सगळे नर्व्हज सगळे एकदम कूल डाऊन होईल. बॉडी एकदम रिलॅक्स मोडमध्ये जाते आणि तुम्ही प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी फायदा होतो. डीप ब्रीथिंग एक झालं, पहिलं झालं अव्हॉइड मल्टीटास्किंग, दुसरं झालं डीप ब्रीथिंग आणि तिसरं आहे, की तुम्ही ना राईट डाऊन अप्रोच वापरत जावा. पेन पेपर घ्या. भूतकाळाचा विचार करताना काय करतो आपण? नुसतं भूतकाळ घुकत राहतो आणि भविष्य काय इमॅजिन करत राहतोय. काय होईल, काय घडेल आणि भूतकाळ नुसतं चगळत राहायचं. त्याचा स्वतः करून टाकायचा. त्यापेक्षा तुम्ही पेन पेपर घ्या. भूतकाळातल्या झालेल्या
चुका, तुमचे जे टर्निंग पॉइंट ते लिहून काढा. ह्याबद्दल एक स्टीव्ह जॉब्सचं माझं एक पर्सनल फेव्हरेट वाक्य आहे. त्याचा कोट आहे, की "यू कांट कनेक्ट द डॉट्स बाय लुकिंग फॉरवर्ड, बट यू कॅन कनेक्ट देम बाय लुकिंग बॅकवर्ड." ज्या भूतकाळातल्या गोष्टी झाल्यात ना, असं म्हणत नाही की भूतकाळ पण सोडून द्या, फ्युचर पण सोडून फ्युचरचा विचार करू नका, भविष्यकाळाचा फायदा करून घेऊ नका, असं म्हणणं नाही माझं. फक्त त्या फेजेस अशा आहेत की त्या दोन्ही पण आपल्या हातात नाहीत. सध्या हातात आहे हा प्रेझेंट, हा क्षण. तुम्ही भूतकाळाचा एनालिसिस करून त्याच्यातून डाटा काढा, तो फ्युचरसाठी कामाला येईल आणि फ्युचरचा प्लॅन करा ऑन पेपर. तो सुद्धा ऑन पेपरच करा. दोन्ही गोष्टी ऑन पेपर करा. ऑन पेपर करण्याचा फायदा असा आहे की त्या गोष्टीवर तुम्ही ॲक्चुअली वर्क चालू करता. त्या नुसत्याच डोक्यात राहत नाहीत. त्या तुम्ही ऑन पेपर आल्या की त्यांच्यावर एक्झिक्युशनचं काम सोपं होतं आणि तुम्ही एक्झिक्युशन करणार आहे प्रेझेंटमध्ये. त्यामुळे तुमचा फायदा नक्कीच होणार आहे त्या गोष्टीचा. फक्त प्रेझेंटमध्ये राहा. प्रेझेंटमधल्या गोष्टींचा आनंद घ्या आणि ह्या व्हिडिओत मला हेच सांगायचं आहे की फक्त भूतकाळ आणि भविष्याच्या नादात आत्ताचा प्रेझेंट खराब करू नका आणि तुम्हाला प्रत्येक लाईफच्या ॲस्पेक्टमध्ये कामं येईल. आणि हा व्हिडिओचा मी शेवट एका माझ्या फेव्हरेट, हा पण एका मूव्हीतलाच कुठलातरी कोट आहे हॉलिवूडच्या, बहुतेक तो कुंग-फू पांडा टाइप. तर तो कोट असा होता की "येस्टरडे इज अ हिस्ट्री, टुमॉरो इज अ मिस्ट्री, टुडे इज अ गिफ्ट अँड दॅट्स व्हाय दे कॉल इट ॲज अ प्रेझेंट." तर हा व्हिडिओ इथं थांबवतो आणि कसा वाटला हा व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.